डे 5 टॅलीमध्ये जीएसटी ॲक्टिवेट कसे करायचे. नमस्कार मित्रांनो, मी CN साखरे. आपण पाहत आहात स्ट्रिक्टली टॅक्स अँड फायनान्स. जर तुमच्या टॅलीमध्ये जीएसटी ऑप्शन दिसत नसेल, जीएसटी रिटर्न प्रॉपर येत नसेल, टॅक्स कॅल्क्युलेशन चुकीचं होत असेल, तर आजचा डे 5 चा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये जीएसटी ॲक्टिवेट कसे करायचे, तेही स्टेप बाय स्टेप आणि प्रॅक्टिकल पद्धतीने. टॉपिक ओव्हरव्ह्यू. जीएसटी फीचर ऑन कसे करायचे, कंपनी लेवल जीएसटी सेटिंग, स्टेट रजिस्ट्रेशन टाइप, कॉम्पोजिशन रेग्युलर जीएसटी, कॉमन मिस्टेक्स. स्टेप 1, कंपनी ओपन करा. टॅली प्राइम ओपन करा. ज्या कंपनीमध्ये जीएसटी चालू करायचा आहे ती सिलेक्ट करा. स्टेप 2, F11 फीचर्समध्ये जा. कीबोर्डवर F11 फीचर्स दाबा. स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन ऑप्शन ओपन करा. स्टेप 3, इनेबल जीएसटी. इनेबल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी येस करा. आता खाली जीएसटी रिलेटेड ऑप्शन्स दिसतील. स्टेप 4, जीएसटी डिटेल्स भरा. खूप महत्त्वाचं. सेट ऑल्टर जीएसटी डिटेल्स येस करा. आता खालील माहिती अचूक भरा. स्टेट, तुमचा बिझनेस ज्या स्टेटमध्ये आहे, उदाहरण महाराष्ट्र. रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर. कॉम्पोजिशन अनरजिस्टर्ड जर जीएसटी नंबर नसेल तर. GSTIN 15 अंकी जीएसटी नंबर जर रजिस्टर्ड असाल तर. ॲप्लिकेबल फ्रॉम जीएसटी रजिस्ट्रेशन डेट, चूक तारीख टाकू नका. स्टेप 5, टॅक्स कॅल्क्युलेशन टाइप. टॅक्स लायबिलिटी ऑन ॲडव्हान्स रिसिप्ट्स येस नो बिझनेस टाईपनुसार. सेट ऑल्टर जीएसटी रेट डिटेल्स येस करा. लेजरसाठी उपयुक्त. स्टेप 6, ॲक्सेप्ट अँड सेव्ह. सर्व माहिती भरल्यानंतर Ctrl+A ॲक्सेप्ट. तुमच्या टॅलीमध्ये जीएसटी सक्सेसफुली ॲक्टिवेट झालं. कॉमन मिस्टेक्स अवॉइड करा. स्टेट चुकीचा निवडणे, जीएसटी रजिस्ट्रेशन डेट चुकवणे, कॉम्पोजिशन असून रेग्युलर निवडणे, जीएसटी ॲक्टिवेट करून लेजर अपडेट न करणे. नेक्स्ट व्हिडिओ डे 6, जीएसटी लेजर कसे तयार करायचे. CGST, SGST, IGST, इनपुट आउटपुट लेजर. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये GST ऑन लिहा.